हातपाय छाटून टाका, तरच त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक उरेल। मित्रांनो, हे शब्द कोणत्याही रागावलेल्या सामान्य माणसाचे नाहीयेत किंवा सोशल मीडियावरच्या एखाद्या कमेंट मधले सुद्धा नाहीयेत। हे शब्द आहेत थेट आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचे, होय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीतीच उरलेली नाही। आखाती देशांसारखी हातपाय तोडण्याची अमानुष शिक्षा दिली तरच या नराधमांना वठणीवर आणता येईल, असा अभूतपूर्व आणि थेट संताप उच्च न्यायालयाने व्यक्त केलाय। पण कोर्टाला असा उद्वेग का व्यक्त करावा लागला? असा कोणता भयंकर गुन्हा घडलाय ज्याने थेट न्याय व्यवस्थेलाच असा विचार करायला भाग पाडला? आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। ही घटना आहे मणिपाल मधल्या एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजची। एक विद्यार्थिनी आणि तिचाच एक वर्गमित्र 12 सप्टेंबर 2023 रोजी या आरोपीने मैत्रीचा आणि अभ्यासाच्या चर्चेचा बहाणा करून त्या मुलीला एका अपार्टमेंटमध्ये बोलवलं आणि तिथे तिच्या विश्वासाचा घात करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। पीडितेने हिम्मत दाखवली आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली। त्यांच्या हस्तक्षेपानंतर FIR दाखल झाला आणि आरोपीला अटक झाली। गेल्या 2 महिन्यांपासून तो कोठडीमध्ये आहे। पण खरा संतापजनक प्रकार तेव्हा घडला जेव्हा या आरोपीने निर्लज्जपणे जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि आपण काहीच केलं नाहीये असा दावा केला। जेव्हा हा जामीन अर्ज न्यायमूर्ती R नटराज यांच्या समोर आला तेव्हा आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद केला की ही घटना 3 वर्षांपूर्वीची आहे आणि माझ्या अशिलाला विनाकारण तुरुंगात डांबून ठेवण्यात आलाय। हा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींचा संताप अनावर झाला। कोर्टाने थेट देशातील गुन्हेगारी मानसिकतेवर बोट ठेवत अत्यंत कडक शब्दामध्ये सुनावलं। ते म्हणाले, आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे अनेक जण कायद्याला गृहीत धरतात। जर या गुन्हेगारांचे हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा दिली तरच कदाचित लोकांना कायद्याचं पालन कसं करावं हे समजेल। कोर्टाने थेट मध्य पूर्व आणि आखाती देशांमधील न्याय व्यवस्थेचा दाखला दिला। तिथे गुन्हेगारांना शरिया कायद्यानुसार भर चौकामध्ये शिक्षा दिली जाते, त्यामुळे तिथे गुन्हेगारी नियंत्रणात असते। भारतातही अशा वचक निर्माण करणाऱ्या अंमलबजावणीची आता गरज उरली आहे, असं मत कोर्टाने व्यक्त केलं। अर्थात कायदेशीर भाषेमध्ये याला ऑबिटर डिक्टा असं म्हणतात। म्हणजे हा कोर्टाचा अंतिम निकाल नाही, तर न्यायाधीशांनी व्यक्त केलेली ती एक वैयक्तिक अस्वस्थता आहे। आपल्या संविधानाचं कलम 21 कोणत्याही व्यक्तीला अशी अमानुष शिक्षा देण्याची परवानगी देत नाही। आपली न्याय व्यवस्था ही गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देते, त्या गुन्हेगारावर सूड उगवत नाही। पण कोर्टाच्या या संतापातून एक भयंकर वास्तव समोर येतं। भारतामध्ये कायदे कडक आहेत, फाशीची शिक्षाही आहे, पण न्याय मिळायला लागणारी वर्षानुवर्ष आणि कायद्यातल्या पळवाटा यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे। त्यांना माहिती आहे की एकदा गुन्हा केला तरी तारखांवर तारखा मिळतील आणि आपण सुटून जाऊ। मित्रांनो, न्यायमूर्तींचे हे शब्द म्हणजे संपूर्ण सिस्टमवर ओढलेला एक आसूड आहे। शिक्षा कठोर करण्यापेक्षा ती जलद आणि निश्चित मिळणं आज सर्वात जास्त गरजेचं झालंय। कोर्टाने या आरोपींचा जामीन फेटाळून लावला आणि राज्य सरकारला नोटीसही बजावली आहे। आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? भारतामध्ये खरोखरच मध्य पूर्व देशांसारखे अत्यंत कठोर कायदे लागू करण्याची गरज आहे का, की आपली सध्याची जी न्याय व्यवस्था आहे ती वेळेवर न्याय देऊ शकते? तुमचं रोखठोक मत कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी।